2025 चा हा थरार. किती 3 षटकारासाठी 1100. हा हॅट्रिक ना. नाव काय? सूर्या. ए सूर्या. नाव काय त्यांचं? तानाजी. ए दादा साइड ऑफ कॅमेरा मध्ये नेतो. रोशन यांचं नाव विचार ना विचार. लिहून घ्या म्हणजे षटकार हॅट्रिक साठी 1100. त्यांचा 12वा खेळाडू आले ना. चला दोन्ही टीमचे 12वा खेळाडू. प्लेअर पाठव ना 12वा एक. दोन्ही टीम वलवन ब विपक्ष टीम तेटली. दोन्ही संघाचा 12th मान. चला आमचा कॉम्बॉक्स मध्ये पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी सेकंडला पंकज, नॉन सेकंडला गौरव. गोलंदाजी मार्क वरतून गोलंदाज कोण आहे? गोलंदाज सगळ्या मॅच खेळू करूया. गणेश आहे ना. गणेश गोलंदाजी मार्क वरतून. और आता आहे झेलची संधी आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पहिला धक्का, पहिला हादरा टीम वलवन 11 संघाला बसतोय. गोलंदाजी मार्क वरतून सतीश गणेश अगदी रफ्तार. आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचा फटका खेळला, कुठेतरी थोडासा जलद गतीने बॅटवरती चेंडू येऊन आदळला. न्यू बॅटर शैलेश युनिट नंबर 3. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का, पहिला हादरा टीम वलवन ब 11 ला. न्यू बॅटर शैलेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग वरतून आपण पाहतोय गणेशांना पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक तट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. एक सी कॉर्नर आहे, एक लॉंग ऑफ आहे. ओ पुन्हा एकदा मिसनिंग फटका, झेलची संधी परंतु नाही. एक धाव कंप्लीट होईल. अगदी वेगवान गोलंदाजी होते, अतिशय वेगवान मारा इथे मात्र गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे फटके खेळत असताना थोडासा मिसेंडिंग होत आहे त्यासाठी, कारण अगदी वेगवान चेंडू येऊन बॅटवरती आदळतोय. थोडासा नक्कीच इथे मात्र स्पीड आपली बॅट येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गणेश निघतायत. अगदी जशी सुटावी बंदुकीतून गोळी तशी सुटतोय चेंडू मात्र इथे गणेश यांच्या हातामधून. काय गोलंदाजी यार, अफलातून वेग आहे, भन्नाट वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते गणेश यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गौरव. पुन्हा एकदा आता मात्र बाउन्स, थोडासा जास्त बाउन्स पाहायला मिळतोय. पंच वाईटचा इशारा देत आहेत. प्लस इथे बाउन्स बॅलिड हाही इशारा मात्र इथे गणेश यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून गणेश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज मात्र गौरव सज्ज आहेत. अतिशय वेगवान, परंतु पंच आमच्याकडे वळले जातील. या सीट बाईट कॉल कुठेतरी बेकावरती भर दिला जातोय आणि त्यामध्ये थोडंसं आता बबलिंग होताना पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक 2 अबांतर धाबा करशी घातल्या. धावसंख्येचा विचार केला 3 धाबा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे गणेशाचं. लॉप केला, क्षेत्ररक्षक आहे अगदी निशाणा धरून म्हटलं जातं ना, कारण फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यामधला एक निवडलाय मी
हे नक्कीच दाखवले गौरव यांनी, कारण अगदी 1 इंचही हलायला लागलं नाही त्या क्षेत्ररक्षकाला. इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 2 मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. वल्हवन-11 संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतोय मित्रांनो KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि KSK च्या माध्यमातून होणारी ही स्पर्धा, अर्थातच सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्रामविकास मंडळ लामज मुंबई व लामजाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास कदम स्फूर्ती चषक 2025 ग्राम विकास मंडळ लामजचे सन्माननीय अध्यक्ष मारुती कदम यांचं येथे शुभ आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत करतोय आम्ही. बॅट्समॅन कोण गेलाय दुसरा? न्यू बॅटर संदीप मैदानाच्या आतमध्ये. ग्राम विकास मंडळ लामज मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मारुती कदम यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे. पहा, प्रयत्नांची पराकाष्ठा जेलसाठी केली जाते. एक धाव मात्र अर्जित होईल. नो बॉल आहे सर. 2 धावा आहेत. यस, नो +1 अशा 2 धावा. आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी सन्मानित करतोय ग्रामविकास मंडळ लामजचे सन्माननीय अध्यक्ष मारुती दादा कदम यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण इकडे फिरा, इकडे कॅमेरा, यथोचित तसा सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड भेट सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा इथे यथोचित असा सन्मान करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. भारतीय परंपरा अतिथी देवो भव, अर्थातच पाहुणे नाही, त्यांचंच मंडळ, त्यांच्याच मंडळाच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा. परंतु तरुणांच्या पाठीमागे कोणी स्कोर 7 झाला. 7 परत बावड्या तू येताना काहीतरी वायरला केलंच परत इथे गेला माईक गेला आमचा. मग कसा चालू मध्ये हलते बघा ते आता आलं. हा गोलंदाज कोण आहे? खऱ्या अर्थानं 5 क्षेत्ररक्षक थट्ट्या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दिशा भरकटली का? यस, पंचांचे दोन्ही हात उंचावले. द वाईट कॉल येतोय. काय झालं? चला हॅलो, हा बोलो. विकेट झालाय काहीतरी. हा मॅडम बोला. हो आमचं पण लक्ष नव्हतं. तो काय पुढे निघून होता वाटते उभा. हा ठीक आहे चालेल. ठीक. हा चला चला जास्त वेळ घेऊ नका. डी स्वरूपातील 1 धाव अर्जित होईल. धावसंख्येचा आपण एकूण विचार केला तर 9 धावा आतापर्यंत धावफलकाचा लेखाजोखा. सुरेख चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी होते. गोलंदाज मात्र आर्यन
च्या माध्यमातून आपल्याला इथे मात्र बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. टीम अरे काय करतायत का तिथे काहीतरी? तिथे कोण आहे का? वाईट बॉलरला हे बंदच होतं सारखं सारखं. 2 बॉल झाले. करतात का काहीतरी? हा करा. 2 बॉल झाल्या. हॅलो हॅलो 2 धावे. 12 रन झाले. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. टीम वलवन ब11 थोडंसं अडचणीमध्ये आहे, बाकपुटला आहे संघ असं म्हणायला हरकत नाहीये. इथे पूल केला परंतु थोडासा वेगाचा अंदाज आला नाहीये, त्यामुळे नक्कीच फटका ऑन साईडला येण्याऐवजी इथे मात्र ऑफच्या दिशेने गेला. मिड ऑफच्या रिझन मध्ये फील्ड झाला, त्या दरम्यान एक धाव विकेट आहे सर. पहिला बॉलला ना ओके जे एक एक पण नाही धाव आता. प्रणित. हा धाव प्रणित आउट झाला. मग धाव नाही आताची ना. एक आली ना. दुसऱ्याला आवड झाला. हा दुसरीला बरं ट्राय. न्यू हॅलो न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सचिन पाहूया. ओ इथे मात्र पूल अनसक्सेसफुल आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त एक आणि एक धाव आहे. तुम्हाला फ्रंटला घ्यावं लागेल, व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल मित्रांनो. आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं धावांचा ओघ वाढवावा लागेल. थोडासा वेळ वाचवा मित्रांनो, टाइमपास करू नका, विनंती आहे तुम्हाला. कारण आपण जर पाहिलं तर 5:30 पर्यंत पूर्णतः अंधार होत असतोय. 4 वाजल्यात. ओ फटका सजला परंतु अंतर कुठे असणार आहे पाहायचं. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहू आणि या इथे मात्र पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. येतोय मात्र दमदार खणखणीत तुफानी टोले जंग षटकार पाहायला मिळतोय. आमचे स्वयंसेवक चला चेंडू आणा लवकर. तर या 6 धावेच्या साह्याने धावसंख्येला आकार आलाय. 20 झाले. धावसंख्या मात्र 20 अर्थातच 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अंती 20 धावा 10च्या सरासरीनं आतापर्यंत टीम वलवन ब11 हा संघ या संघाने धावा जमवल्यात. 20 धावा. तिसऱ्या षटकासाठी प्रचारण केलं जाते. ऋषीला मात्र प्रचारण केलं जाते. आता मात्र स्ट्राईक एंडला सचिन कोण आहे? सचिनच का? हा सचिन. डावखुरे हाताचे फलंदाज प्लेस मध्ये थोडेफार चेंजेस नक्कीच अपेक्षित आहेत. आपण पाहतोय डीप मिड विकेट आहे, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर मात्र मिड ऑन आहे, कव्हर आहे, पॉइंट आहे, मिड विकेट. क्षेत्ररक्षणाची सजावट नक्कीच आपण पाहतोय. कुठेतरी ऑनसाइडच्या रिझन वरती जास्त भर देण्याचा प्रयत्न टीम पेटली करते. हो फटका तर सजला परंतु धाबा असतील फक्त आणि फक्त एकच. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर ऋषी पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरतून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे मात्र टीम वलवन ब संघाला थोडीशी वेगळी भूमिका घ्यावी लागेल प्रत्येक फलंदाजाला. कारण धाबा वाढवणं हे नक्कीच पहिलं कर्तव्य असेल तुमचं. परंतु इथे एका दुक्का धावेंनी धावसंख्या मात्र ज्या स्थितीत तुम्हाला हवी आहे त्या स्थितीकडे जाणार नाही. याचं कारण आहे चौकार षटकार लागणं गरजेचं असेल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर फक्त एक षटकार आतापर्यंतच्या इनिंग मध्ये साकारला आहे. फुलटॉस. ओ इथे मात्र खऱ्या अर्थानं पंच सांगतायत या सीधा नो बॉल आहे, बिमरचा नो बॉल. आणि इथे मात्र
नो बॉल प्लस 1 धाव अशा 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारा चेंडू फ्री हिट असेल. बॉल ना 2 झाले. रन 24 झाले. आता 2 ला 24 ऑन स्कोर बोर्ड. नाही कळून झाले. फ्री हिटचा चेंडू. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रणित शैलेश आहे, सॉरी शैलेश. ओ पटका सजला. यस इथे मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स. 4 चौकार. फ्री हिट होता, फ्रेश माइंड होतं. इथे मात्र आपण पाहिलं तर शैलेशाचं 13 धावा थोडं खेळतोय. टोटल झाले 28. 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. खरं पाहिलं गेलं तर सिच्युएशन थोडंसं वेगळं आहे. ते संध्याकाळचं वातावरण आहे. फलंदाजांना थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. हो यस गुठनाट एक तमाशा देख. हार्ड हँडसम बिग 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 षटकार येतोय. लाजवाब फटका येतोय. फलंदाज मात्र शैलेशांच्या बॅट मधून तुफानी टोलेजंग षटकार पाहायला मिळाला. वा भाई वा. मॅच अजून खूप आहे. मी अजून मैदानामध्ये आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. हो पुन्हा एकदा जोरदार फटका खेळलाय. पाठीमागे बाखप आहे. 1 धाव नक्कीच मिळेल, परंतु षटकारानंतर आलेली 1 धाव ही महत्वपूर्ण असते मित्रांनो. कारण फ्रेश पुन्हा फलंदाज होत असतो. थोडा अंदाज घेण्याचा, श्वास घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. परंतु या सिच्युएशनला बाक टू बाक मोठे फटके सुद्धा तुमच्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 आणि 3 मधील मला वाटते काही चेंडू शेष आहेत. सचिन स्ट्राईक एंडला. हो सुसाट चेंडू आला आणि गेला. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या अंतिम धावसंख्येचा आपण एकूण विचार केला 35 ऑन स्कोर बोर्ड. 35 धावा. इथे मात्र टीम वलवन ब11 या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संतोष. एक सिनियर खेळाडू म्हणून आता टीम मध्ये ज्याची भूमिका आहे संतोष गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डी आहे सर. यस वाईट प्लस 1 2 धावा. धावसंख्या मात्र थिंबे साचत चालली असं म्हणायला हरकत नाही. 37 ऑन स्कोर बोर्ड आहे. आणखीन 6 चेंडूचा खेळ शेष आहे. ओ एज लागलीये. चेंडू मात्र गेलाय डी झोन मध्ये. 1च धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार केला तर 38 ऑन स्कोर बोर्ड झाला. परंतु इथून पुढचे येणारे 5 चेंडू हे खूप महत्वाचे असेल टीम बलवन ब11 संघासाठी. यास मोठा फटका आहे. हो वाव वेल साऊंड. बिग 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 षटकार येतोय. लाजवाब फटकेबाजी शैलेशांच्या बॅट मधून. का मी आलोय इथे मात्र नेट नंबर 3 वरती 1 डाऊनला का जागा बनली माझी टीम मध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न शैलेशांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आतापर्यंत दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून पाहतोय आपण. माफ करा 3रा षटकार आहे. लाजवाब खेळाचा प्रात्यक्षिक दाखवलाय. यस इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे अगदी स्तंभांच्या समोर कुठेतरी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु संतोषांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मोठा फटका खाल्यानंतर सुद्धा त्याच दमखमनी मात्र इथे गोलंदाजी करतात. खरं पाहिलं गेलं तर का अनुभव गाठीशी असावा हे इथे नक्कीच उत्तम उदाहरण आहे. एक थोडासा शॉर्टपिच चेंडू गेला माझ्याकडून, परंतु तदनंतर मात्र काय सुरेख ब्लॉक होल चेंडू आला. परंतु शैलेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय टीमला. न्यू बॅटर मयूर. धावसंख्या मात्र 44 ऑन स्कोर बोर्ड.
एक चांगली समाधानकारक धावसंख्या आहे म्हणायला हरकत नाही. हो आणि खेळ एक लॉंग 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 धमाकेदार मयूर यांच्या बॅट मधून आल्या आल्या एक तुफानी टोले जंग षटकार पाहायला मिळालाय. या मैदानाची खासियत आहे मित्रांनो, थोडासा शॉर्टपिच भेटला तर खऱ्या अर्थानं जसं ते सारसोळीचं मैदान आहे ना, तिथे ऑन साईडला एक गोलंदाजांसाठी शापित एरिया असं म्हटलं जातं, तसं इथे आहे. तुम्ही ऑन साईडला त्यांना जर वाव दिली फलंदाजांना तर तुमच्यावरती मोठे प्रहार होणार. इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला, एकदा कंप्लीट झाले फुटबॉल स्टाईल. हो हो हो, इथे मात्र चकवा दिला आणि एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय आणि 2 धावा बघता बघता यशस्वी झाल्या. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या मात्र 52 ऑन स्कोर बोर्ड. 52 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला वाटतं शेवटचा चेंडू या आणि इथे काय घडलंय तर डी झोन मध्ये चेंडू जातोय. 1 आणि 1च धाव, अर्थातच इनिंग संपुष्टात आले. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 53 ऑन स्कोर बोर्ड, 54 टू विन टीम तेटली 11. 54 धावांचा आव्हान असेल टीम तेटली 11 समोर. आपण पाहतोय मित्रांनो, KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत होणारी ही स्पर्धा अर्थात सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्राम विकास मंडळ लामज मुंबई व श्री लामजाई नवलाय क्रिकेट संघ लामज मुंबई स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेच्या दरम्यान सकाळपासून अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपण पाहिलं. ही स्पर्धाचा पहिला दिवस आणि एक उत्तरार्धाचा खेळ मात्र आपल्याला समोर आपण पाहतोय. यानंतर होणारी एक मॅच आपल्या समोर असेल. विजय संघ विपक्ष टीम रामेघर या दिवसातील शेवटची मॅच आपल्या समोर असणार आहे. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर टीम ए ग्रुप मधून टीम सिंधी 11 या संघांनी बहारदार खेळ केला, अतिशय वरचढ असा खेळ केला. आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये जाऊन दाखल झालेला पहिल्या संघाचा मान मात्र टीम सिंधी 11 ला मिळाला आहे. तर चला टीम तेटली आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. गोलंदाज
नवीनचा बॉक्स कुठे आहे? लिहिले आता बॉल दे ना. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं खातं तर खोललंय, परंतु आमचा चेंडू एक गायब झालाय. चोपन्न धाब्यांचं आव्हान खऱ्या अर्थानं पिलण्यासाठी ऋषी आणि रोशन अशी सलामीची जोडी. रोशन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. ओ लापटेट केला, ताकदीचा अगदी पुरेपूर वापर, धमाकेदार षटकार येतोय. वा भाई वा. इथे मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात तर चांगली धमाकेदार झाली आहे, कारण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 54 धाब्यांचं मोठं आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी सज्ज आहे सलामीची जोडी. हे दाखवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय का, परंतु नो मॅच एरिया आहे, तिथे एकही खेळाडू तैनात नाहीये, खाली रिझन आहे, परंतु चेंडू पहा मुवमेंट करतोय आणि चेंडू मात्र गेलाय सी कॉर्नर सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. खरं पाहिलं गेलं तर चकवा आणि चकवा चेंडूने दिला. खरं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं विचार केला तर हा चेंडू मात्र सरळ लॉंगॉनच्या दिशेने पार होणं अपेक्षित होतं, परंतु चेंडूने मुवमेंट केली आणि त्यानंतर मात्र सी कॉर्नरच्या दिशेने आला आणि त्यानंतर आलेला चौकार एक इंटरेस्टिंग पाहायला मिळाला आपल्याला. षटकारानंतर आलाय चौकार, धावसंख्येला 11 धावसंख्या जाऊन पोहोचवली तब्बल 11. 0.3चा खेळ संपलाय. इथे रोशन खरं पाहिलं गेलं तर एक टार्गेट डोक्यामध्ये घेऊन आलेले पाहायला मिळतात आपल्याला. आता मात्र इथे डीप मिड विकेटचं खाली रिझन, क्षेत्ररक्षक तिथून हटवला आणि त्यानंतर मात्र रोशन मात्र पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आणि त्या ठिकाणाहून क्षेत्ररक्षक हटलाय. तिथेच डीप मिड विकेट आणि सी कॉर्नरच्या मधून मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी या 4 धाब्यांबरोबर धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 54 धाब्यांचं मोठं आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी टीम तेटली 11 सज्ज झालाय. रोशन पुन्हा एकदा बादशाह रडार मध्ये. हो वा भाई वा, काय टेम्परामेंट आहे यार. आपला तू सुपर डुपर रोशनच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषा बाहेर आणखीन एक धमाकेदार फटका येतोय. वेल प्लॅन यार, आपलातून सुपर आहे. लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक रोशन दाखवताना पाहायला मिळतात आपल्याला. इथे गोलंदाजांवरती दडपण नक्कीच आलंय. संदेश यांना काय करावं हा नक्कीच प्रश्न डोक्यामध्ये घोंगावत असेल. या वाईडी शेअरकरला आता वाचण्याचा तर प्रयत्न झाला, परंतु पंच आमच्याकडे वळले जातात. यासाठी वाईट कॉल येतोय. प्रेशर मात्र नक्कीच आलंय म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या प्रकारचे 2-3 फटके मोठे लागले. पुन्हा एकदा कमबॅक आहे, सूर्य कमबॅक केलाय. ओव्हर क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 22 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही आता मात्र आपण जर विचार केला तर 32 धाब्यांची आवश्यकता. 22 धाबा आणि येणारे जे 3 षटक आहेत 18-32 असं समीकरण नक्कीच असेल. गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. कोण आहे? शैलेश. खऱ्या अर्थानं शैलेश यांनी फलंदाजी करत असताना अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आल्या. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. कोण आहे? ऋषी ना स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला ऋषी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश पहिला चेंडू
फुलटॉस बॅटवरती घेतला, ढकलून दिलाय. लॉंग ऑनचे क्षेत्र सी कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येतील. त्या दरम्यान फक्त एक आणि एकच धाब आहे. टीम खरं पाहिलं गेलं तर बलवन ब यांना माहिती आहे एक एक जाऊ द्या. हे नक्कीच एक भावी रचना, एक प्लॅनिंग आहे. मोठा फटका लागून द्यायचा नाहीये. याच सिच्युएशनने जर काम केलं आपण तर नक्कीच आय डेफिनेटली हिट क्लीन बोल. अगदी अस्ती मधली वाकवली आहे. फलंदाज मात्र रोशन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र थोडस मोठ्या धावसंख्येचं दडपण आणि त्यासाठीच रोशन यांना खऱ्या अर्थानं हात खोलावे लागत होते. कुठेतरी मोठ्या फटक्यांकडे जावं लागत होतं आणि त्यामध्येच नक्कीच एक मेसॅनिक फटका खेळला आणि क्लीन बोल्ड झाले. न्यू बॅटर आपण पाहतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी मार्क होतो सज्ज. चला चला थोडं स्पीडअप करा. पुन्हा एकदा मॅच कडे रुख करूया आपण. 54 धाब्यांचं मोठं आव्हान आहे. हो इथे मात्र पंच आमच्याकडे बळले जातील. या सीधा वाईट कॉल येतोय. धावसंख्येमध्ये बदल नक्कीच होतोय. किती 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धाबा अजूनही 30 धाब्यांची गरज. 16 चेंडू आणि 30 धाबा. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. ना 25 ऑन स्कोर बोर्ड. चला 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 थोडं स्पीडअप करा मित्रांनो. नेक्स्ट मॅच असेल टीम रामेघर विपक्ष विजयी संघ. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून निघताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण एक एक चेंडू खूप तोला मोलाचा आहे. झेलची संधी नाही. अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पाठवला चेंडूला सीमारेषा बाहेर. 6 धाबा. अतिशय देखणी स्पर्धा साकारली. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा शुभारंभ KSK क्रीडा प्रतिष्ठानचा या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन चांगल्या स्पर्धा. हो इथे फटका आला परंतु फक्त चेंडू आमचा घालवणारा आलाय का नाही. इथे मात्र नशीब चांगलं आहे. चेंडू जा घेऊन या. चेंडू द्या. एकच धाब असेल. एका धाबेने मात्र नक्कीच म्हटलं जातं ना जो बूंद से गई हो जो हौद से गई हो बूंद से नहीं आती. म्हणजे तुम्ही ज्या धाबांची लयलूट दिलेत ना समोरच्या संघाला त्या उचल करण्यासाठी एका दुखीने काही होणार नाहीये. इथे मात्र तुम्हाला मोठे आणि मोठे फटकेच खेळावे लागतील. पोहोचणार काय यष्टीरक्षक. चेंडू जाऊन दिला जाईल एका क्षेत्रामध्ये. एक आणि एकच धाव. एंड ऑफ द 3 षटक. 2 षटक. 2 षटकाचा खेळ संपलाय. 33 ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकाचा खेळ संपलाय. 33 धाबा झाल्यात म्हणजे 12-21 नव्याने समीकरण आहे. मॅच बनले मित्रांनो. 12-21 12 मध्ये तुम्ही 33 धाबा जमा केल्यात. आता पुढच्या 12 मध्ये तुम्हाला 21 धाब्यांची गरज आहे. आता न्यू गोलंदाज. बॉलरचं नाव काय बा. पंकज.
मोठी जबाबदारी आहे पंकज यांच्यावरती, कारण हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये 10च्या आतमध्ये धाबा तुम्हाला खर्ची करायचे आहेत. पाहूया पहिलाच इथे मात्र खराब डेड बॉलची घोषणा होते. चला पुढचं चेंडू पाहूया. इथे मात्र फटका, परंतु एलिमिनेशन चुकलंय. कॉल आहे गोलंदाजांचा, परंतु झेल मात्र धरणीला दान केला जातोय. डायरेक्ट हिट, परंतु नाही. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थानं असे तुम्ही झेल सोडणार तर चेस करत आपण खऱ्या अर्थानं डिपेंड करत असताना खूप दक्ष राहणं गरजेचं असते. एक वाचवलेली धाव खूप महत्वाची ठरू शकते. आपण ज्यावेळेस डिपेंड करतो आपला स्कोर त्यावेळेस खूप महत्वाचं असते मित्रांनो, कारण एक धाव ही खूप तुला मोलाची असते आणि ती वाचवत असताना मात्र इथे कुठेतरी म्हटलं जाताना खराब क्षेत्ररक्षण झालंय. इथे मात्र पाडेलांची गोलंदाजी आणि त्यावरती चढवलेला मोठा धमाकेदार येतो षटकार. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 ऑन स्कोर बोर्ड. अतिशय बहारदार फलंदाजी टीम तेटलीकडून आपण पाहतोय. कोण खेळतोय आता? गणेश. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्येचा एकूण जर आपण विचार केला तर 42 धाबा म्हणजे तुम्हाला अजूनही 12 धाब्यांची गरज आहे. विजयाचं समीकरण मात्र टीम तेटलीच्या बाजूने झुकताना दिसतंय आपल्याला. गती परिवर्तनाचा चेंडू आहे. फटका थोडासा फसलाय. इथे मात्र थ्रो आलाय. डायरेक्ट हिट धावा देऊन जाणार का? पण नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप चांगला आहे. तर इथे मात्र काय खऱ्या अर्थानं टीम तेटलीच्या बाजूने थोडासा सामन्याचं चित्र झोकलंय, परंतु मॅच अजून संपली नाही आहे. टीम वलवन ब इथे मात्र जोरकस फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने अलाउंड द कार्पेटच्या साईडने चेंडू येतो. थोडंसं बबलिंग झालंय. एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन होईल का? चांगलं गॅदरिंग झालंय पहा. एक आणि एकच धाव घेतली जाते. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या 44. आता मात्र 10 धाब्यांची गरज आहे. इक्वेशनचा आपण जर विचार केला तर 7 चेंडू आणि 10 धाबा असं नव्याने समीकरण आहे. मॅच बनली आहे, परंतु मॅच अजूनही दोन्ही बाजूला व्हॅलिड आहे. कोणत्या बाजूने झुकला जाईल सामना? इथे मात्र फटका आला. लाजवाब देखना आणि जी रंगत होती, चुरस होती ती मात्र संपवली आहे. अतिशय देखणी बॅटिंग पाहायला मिळते ऋषी यांच्या बॅट मधून एक धमाकेदार शेवटच्या चेंडूवरती जडलाय षटकार. आणि या षटकाराने कुठेतरी असं वाटत होतं शेवटच्या षटकामध्ये थोडी फाईट पाहायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल. ती मात्र संपुष्टात आणली आहे. धावसंख्येला आकार धावसंख्या जाऊन पोहोचेल 50 धाबा. म्हणजे आता 6 चेंडू आणि फक्त 4 धाब्यांची गरज. विजयाचं लक्ष टीम तेटली 11ला. शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलं जातंय. संपलंय ना षटक? हा शेवटचं. कोण आलाय बॉलर? बॉलर कोण आहे? गौरव. 4 धाबा वाचवायच्या. पहिलाच डॉट यस, परंतु नाही. इथे मात्र डी झोन मध्ये जाईल चेंडू. एक धाब्यानी सुद्धा विजयाच्या दिशेने आउट आहे का? ओके सॉरी.
इथे मात्र विकेटचं पतन झालंय, म्हणजेच काय तर आणखीन एकदा कहाणी में ट्विस्ट आलाय. चार पाहिजे. 4 धावांची आवश्यकता. विजयाचं नक्कीच समीकरण आपण जर पाहिलं संतोष. न्यू बॅटर संतोष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता मात्र 5-4 असं समीकरण आहे विजयाचं. ओ वा भाई वा, काय यष्टीरक्षण झालं यार अफलातून. मॅच मात्र आणखीनही रंगतदार स्थितीमध्ये जाण्याची शक्यता आहे. आता रन बॉल मॅच आले, एखादा चेंडू डॉट झाला तर आणखीनही या मॅच मध्ये मजा येणार आहे. आणि प्रेक्षक मायबापाला असल्यास मॅचेस पाहायला आवडतात मित्रांनो. चार 4चं समीकरण आहे. संतोष एक अनुभवी फलंदाज आहेत. Oh, you miss, I definitely hit. Clean ball. वाह भाई वाह, ही मॅच अजून संपली नाहीये. म्हटलं जातं ना, खेळ अजून संपला नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. खऱ्या अर्थानं इथे मात्र टीम वलबल अतिशय बहारदार खेळ इथे मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण नव्याने आहे. चला न्यू बॅटर, चला लवकर मित्रांनो. असं वाटत होतं सहज सोपा विजय पत्रामध्ये टाकला जाईल. चला चला चला, आता मात्र न्यू बॅटर असणार आहे, म्हणजे ऍडव्हान्टेज गोलंदाजाकडे असेल. गोलंदाज आपण जर पाहिलं तर गौरव. बॅट्समन कोण आहे नवीन? राज. फील्ड प्लेस पाहता आता मात्र अटॅक करायचा प्रयत्न टीम वलबन 11 वलबन. न्यू बॅटर राज. हा चेंडू गौरवचा, गौरव करणार असणार आहे. डॉट येईल का, विकेट येईल का, परंतु नाही. अतिशय चांगला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, आणि यस, इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात. वेल प्लेड टीम मुक्तेटली. इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम वलवलने मॅच बनली होती मित्रांनो. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. खऱ्या अर्थानं फील्ड प्लेस थोडीसे अटॅक केला होता, परंतु तो 3rd सर्कलला टच पाहिजे होता. तुम्ही अगदी आतमध्ये घेऊन साध्य केलं काय, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता मात्र 2 चेंडू ना, 2 चेंडू 1 धाव आणि ती धाव खर्ची घातली. बाईटनी विजय दिलाय संपादन करून, असं मी म्हणेन. वेल प्लेड टीम तेटली. कुठेतरी खऱ्या अर्थानं या